नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये नेमकी काय काय झालेलं आहे आणि आपल्याला मार्केटसाठी उद्या काय दशा दिशा ठरवायची आहे. त्याकरता सगळा पूर्णपणे व्हिडिओ मी बनवत आहे, पण तत्पूर्वी सगळ्यांना डिस्क्लेमर. आता ह्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्णपणे माझा पर्सनल असं आपण म्हणूया का पर्सनल राय असणार आहे. आणि त्यामुळे आपण कुठलाही ट्रेड जर हा व्हिडिओ बघून जर केला तर त्याच्याशी माझ्या चॅनलचा काही संबंध असणार नाही. शेअर बाजार हा एक जोखमीचा विषय आहे आणि ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या जबाबदारीवरती त्या ठिकाणी ट्रेड करायचा असतो. आणि अर्थातच मी सेबीचा रजिस्टर्ड टेक्निकल अनालिस्ट नाही. त्यामुळे इथे जे मी तुम्हाला काय सांगणार आहे तो पर्सनली माझा ओपिनियन असणार आहे, पण आपला सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून मी बनवत आहे. आणि तेव्हा चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिली. त्या लिंक वरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण जॉईन करू शकता. तर बघा, काल आपण एकंदरीत 2 व्हिडिओ बनवले होते आणि त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं ओपन इंटरेस्ट काय असतं. बघा, जर आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला जो काही डाटा वाय डाटा आहे तो डाटा आपल्याला वाचता आला पाहिजे. खास करून जर आपण निफ्टीचा डाटा जर बघितला तर त्या डाट्यावरून आपल्याला कळतं बाबा कुठे कुठे काय काय झालेलं आहे. काल आपण जो डाटा मी तुम्हाला वाचून दाखवला होता, आता मी हा व्हिडिओ चार्ट वरती बनवत नाही, कारण काय होते सेबीचं जाऊ द्या, सोड द्या, सेबीचं काही खरंच नाहीये. पण आपलं सध्या युट्यूबनं इतक्या पॉलिसीज इतक्या बेकार केलेल्या आहेत ना, म्हणजे धाड 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 लोकांचे चॅनल रिमूव्ह होतात. आपला चॅनल कस तरी वाचलाय आणि त्यामुळे काय होतंय, जर आपण समजा चार्ट वरती असे स्क्रीन रेकॉर्डिंगचे व्हिडिओ बनवले तर परत एखादा कम्युनिटी स्ट्राईक आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे आता असं मी ठरवलंय की सध्या आपण चार्ट वरती व्हिडिओ बनवायचे नाही, कारण आता असं होतंय का निव्वळ आपण स्विंग ट्रेडिंग म्हणजे असं नाव जरी आपण आपल्या व्हिडिओला दिलं पर तरी तो व्हिडिओ रिमूव्ह होतो. त्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग असं जरी टाकलं तरी पण त्या ठिकाणी तो व्हिडिओ संपूर्णपणे आपला रिमूव्ह केला जातो. आतापर्यंत जवळजवळ माझे 150च्या आसपास व्हिडिओ माझे डिलीट झाले. त्यामुळे आता ही काळजी जरा थोडी घ्यायची, बाकी काही नाही. तर बघा, एकंदरीतच पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं आपल्याला ऑप्शन डाटा आपल्याला वाचता आला पाहिजे. त्या डाट्यावरून मी काल सांगितलं होतं 2500च्या वरती गेला टिकला तर आपल्याला 25200 आणि 250 पर्यंत आपण जाऊ शकतो. आज आपण त्या ठिकाणी गेलो. मी म्हटलं होतं तुम्हाला 2500च्या खाली जर टिकला तर मग जो सपोर्ट आहे तो 25,070चा सपोर्ट आहे, पण 25 जर तोडला आणि तर आपण खाली जाऊ शकतो, पण पॉसिबिलिटी नाही ती, ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि तेव्हा मग आजचं जे काही विश्लेषण म्हणजे आपण काल जे विश्लेषण केलं होतं आजच्या मार्केटसाठी ते आपलं जवळजवळ 100% सक्सेस झालेलं आहे. आणि त्यानंतर परत दुसरा व्हिडिओ मी केला होता, त्यात सांगितलं होतं का जो डाटा आपला आलेला आहे सीपीआयचा डाटा असेल म्हणजे महागाईचा डाटा एकदम धादांत खोटा असा डाटा, पण परत तोही डाटा मार्केटसाठी सपोर्टिव्ह राहील असं आपण बोललो होतो, तसंच झालेलं आहे. आणि मग आजच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आज आपल्यासाठी काय काय महत्वाच्या घडामोडी आहेत. तर आता झाले काय का आपल्या भारताचं शिष्टमंडळ गेले आपल्या डोनाल्ड ट्रम्प तात्याकडे भेटायला. आता या डोनाल्ड ट्रम्प तात्याबरोबर काय त्यांचं विश्लेषण होतंय वगैरे, काय आपली त्याच्यावर ट्रेड डील होती का काय, पण निदान त्यामुळे आपलं वातावरण जरा पॉझिटिव्ह झालेलं आहे. जर तिथं जाऊन जर आपलं काहीतरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि जर आपली ट्रेड डील जर अमेरिका बरोबर झाली तर मग आपल्या मार्केटमध्ये अजून पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला येऊ शकते. पण आता आपण बघतोय का सातत्याने सध्या आपल्या मार्केटमध्ये एफआय सेलिंग करते, त्यांची पोझिशन जवळजवळ 17 ते 18% आलेली आहे. यापेक्षा ते काही जास्त विकू शकत नाहीत आणि त्यामुळे पण सुद्धा जरा थोडासा बाउन्स बॅक मार्केटला येऊ शकतो. म्हणजे मे बी पॉसिबिलिटी आहे का आपण परत साधारणतः 25,600 पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे. आता जर मार्केट आपण बघितले सगळे अमेरिकन मार्केटमध्ये सगळीकडे तेजी दिसते, सगळे युरोपियन मार्केट आहे त्या ठिकाणी युरोपियन मार्केटमध्येही जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी तेजी बघायला भेटते. 0.5% पाऊण टक्क्याच्या आसपास तेजी आहे. डॉलर इंडेक्स 98च्या खाली आहे आणि तेही आपल्या दृष्टीने चांगलं आहे. कमोडिटीमध्ये आपण बघतोय का कालपासून कुल ऑफ चालू आहे. काल चांदी ही 2000 पॉईंट वरती 2000 रुपयाने वरती होती आपल्या मार्केटमध्ये आपल्या एमसीएक्स मध्ये.
आणि तिथून जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह क्लोज झाली रात्री. आता जवळजवळ 500-600 पॉईंट खाली आहे. पण आता जर गोल्डमध्ये बघितलं तर सोन्यामध्ये जवळजवळ करेक्शन 0.5%, चांदीमध्ये 0.5% करेक्शन आहे आणि क्रूड ऑइलमध्ये सुद्धा 0.5% करेक्शन आहे. म्हणजेच आपण बघतोय का कमोडिटीच्या प्राइस सुद्धा फुल अप होतात, ते सुद्धा आपल्याला मार्केटसाठी सपोर्टिव्ह आहे. बॉन्ड यील्ड जे म्हणजे असतात ते खूप महत्वाचे असतात अमेरिकेतले. बॉन्ड यील्ड सुद्धा अमेरिकेतले जवळजवळ 0.5% आसपास खाली आहेत, म्हणजे तेही गोष्ट आपल्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जर आपण समजा ग्लोबल माहोल जर बघितला तर तो पॉझिटिव्ह आहे. सगळे अमेरिकन मार्केट डाव जोन्स असेल, नॅसडॅक असेल आणि S&P 500 हे सगळे लाईफ टाईम हायवरती आहेत. म्हणजे बघा एवढं आता तिकडे टॅरिफ डीलचं एवढं सगळं चालू प्रकरण, तरी सुद्धा तिथले मार्केट लाईफ टाईम हायवरती आहेत. पण आपण का खाली होतो तर तुम्हाला सांगितलं मी कारण, जेन स्ट्रीट आणि नंतर FI ची सेलिंग आणि आता आपले येणारे रिझल्ट, खराब रिझल्ट, ह्या सगळ्या गोष्टीमुळे सध्या आपण जरा थोडं थांबलो. आणि मग आता जरा थोडासा मी तुम्हाला जर डाटा आलेला असेल तर तो डाटा तुम्हाला सांगतो. डाटा ऑप्शन चेंजचा डाटा तुम्हाला वाचून तर सांगणार आहे, पण जो आपला FI ची जी काय आहे सेलिंग वगैरे काय काय आजचा डाटा आलेला आहे ते जर थोडंसं मी चेक करून तुम्हाला सांगतो. FIDI डाटा आपण आता NSEच्या वेबसाईटवरती बघावं लागेल मला. त्या ठिकाणी NSEच्या वेबसाईटवरती जर बघितलं तर आजचा डाटा आलेला आहे. आजच्या डाटामध्ये का जर असं दिसतंय का आज आपल्याकडे DISने जवळजवळ 1477 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे आणि FISने ही जवळजवळ 104 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजे आज FISने निदान कमीत कमी विकलं तरी नाही कॅश मध्ये, हे खूप महत्वाचं आहे. आता बरं आहे बाबांनो, तुम्ही काय करा, विकू नका, फक्त विकू नका, खरेदी करू नका पण विकू नका. असं जरी राहिलं तरी सुद्धा मार्केटला चांगला सपोर्ट भेटू शकतो. आणि मग आता इथे आपण बघूया आज इंडायसेस मध्ये जर बघितलं तर कोणत्या कोणत्या इंडेक्स मध्ये आपल्याला चांगली तेजी बघायला भेटली. तर जवळजवळ सगळ्याच इंडेक्स मध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी तेजी बघायला भेटली. पण फार्मामध्ये जवळजवळ 1% आसपासची तेजी बघायला भेटली. ऑटो सेक्टरमध्ये जवळजवळ 1.5% तेजी आपल्याला बघायला भेटलेली आहे. आणि विक्स हा जवळजवळ 4.5% मायनस झालेला आहे. हा जो 4.5% मायनस झालेला विक्स आहे, हा सगळा विक्स ऑप्शन ट्रेडिंग वाल्यांसाठी खूप मोठा कर्दन काळ ठरतोय. कारण होतंय काय, मी सकाळी बघितलं, सकाळी ज्यावेळेस मार्केट ओपन झालं होतं निफ्टी जवळजवळ 40 पॉईंट वरती होती, त्यावेळेस 25,000चा कॉल हा होता जवळजवळ 160 रुपये. त्यानंतर निफ्टी जवळजवळ परत थोडी खाली जाऊन परत 100 पॉईंट पर्यंत वरती आली, तरी हा कॉल फक्त 140 रुपये होता. म्हणजे एवढ्या जोरात प्रीमियम डिके होतोय ना, त्याला काही राम नाही राहिलेला सध्या. याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बायर्सला सुद्धा एवढं काही पैसा भेटत नाही, सेलरला सुद्धा प्रीमियमच, त्याच्याला प्रीमियम हालतच नाही. ही खूप मोठी शोकांतिका झालेली आहे सध्या. पण ठीक आहे, तर एकंदरीतच आपण बघतोय का आज सगळ्याच इंडायसेस मध्ये आपल्याला खरेदी बघायला भेटते. तर मग आता आपण परत जाणून घेऊया का नेमकी ऑप्शनचा डाटा आपल्याला काय सांगतोय. आता हा जर डाटा जर बघितला ऑप्शनचा डाटा, तर काल आपल्याला असं दिसत होतं का 25,000च्या फूटवरती 2 करोडच्या आसपास कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट मध्ये होते. पण आज ते कमी झालेले आहेत. आज त्या ठिकाणी फक्त 1 करोडच कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी बाकी आहेत. पण इथं असं दिसतंय का 20 लाख आज नवीन ऍडिशन झालेले आहेत आणि 25,000च्या कॉलवरती फक्त 19 लाख कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत. म्हणजे 25,000ची लेवल निदान ह्या एक्सपायरी पर्यंत तरी मार्केट तोडणार नाही असं एकंदरीत त्या ठिकाणी बघायला भेटते. आणि त्यानंतर आपण 25,100च्या पुटवरती जर बघितलं, तिथे जवळ 87 लाख कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत आणि त्यानंतर 25,100च्या कॉलवरती 30 लाख कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहे. म्हणजे एकंदरीत 25,100 सुद्धा महत्वाचा सपोर्ट राहील. आता पुढे जर आपण बघितलं रेजिस्टंट मध्ये जर बघितलं तर 25,200च्या कॉलवरती 1 करोड कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत आणि पुट वरती जवळजवळ 95 लाख कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत. म्हणजे 25,200 वरती आपल्याला मार्केटमध्ये मारामारी बघायला भेटेल. म्हणजे काय होईल, जरा कशामकच चालेल, तू पुढे जातो का मी पुढे जातो असं होणारे 25,200च्या ठिकाणी कन्सोलिडेशनचा झोन आहे. त्या ठिकाणी आपल्याला मार्केट थोडं थांबणार, कारण 25,200च्या कॉलवरती 1 करोड कॉल शॉर्ट आहेत. पुटही जवळजवळ 95 लाख आहे शॉर्ट. म्हणजे काय होणार आहे, 25,200च्या वरती जर असा एक असा चांगला स्विंग भेटला, जर समजा 25,200 वरनं जर अचानक 50-1 पॉईंटची रिकव्हरी जर आली, तर हे कॉल रायटर कॉल कव्हर करतील जे कॉल शॉर्ट केलेत आणि मग त्यांना बाय करावं लागेल आणि तिथून आणखी 100-150 पॉईंटची रॅली भेटेल. पण जोपर्यंत 25,200च्या खाली आहे तोपर्यंत 25,200चे पुटवाले मार्केटला खाली दाबत राहतील. तर म्हणजे खाली त्याला काय, थोडा वर आला का टपली मारली असं म्हणतोय मी. आणि मग काय होईल, तर मग त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः 25,150 आणि 25,200च्या रेंजमध्ये खेळवतील.
आणि जर 25,150 जर तोडलं तर मग थोडंसं 25,100 पर्यंत मे बी पॉसिबिलिटी आहे. तेव्हा आपल्याला 25,100 आणि 25,200चा झोन हा आपल्याला उद्यासाठी मार्केटमध्ये राहू शकतो. पण जर 25,200च्या वरती कंटिन्युअसली जर टिकलं तर मग आपल्याला त्या ठिकाणी अराउंड 25,340 पर्यंत आपण जाऊ शकतो असं दिसतंय. आणि त्यानंतर आपण पुढे जर बघितलं तर मग आपल्याला 25,300ला सुद्धा जवळजवळ 90 लाख कॉल शॉर्ट आहेत. पुट फक्त 23 लाख शॉर्ट आहे. म्हणजे 25,200 हा आपल्यासाठी महत्त्वाचा झोन आहे. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. आणि तेव्हा मग आपल्याला करायचं काय, जर थोडा डीप जर भेटला, आता बघा जर म्हणजे आज काय झालं, आजही मार्केट थोडं गॅप अप ओपन झालं, जवळजवळ 70-80 पॉईंट पर्यंत वरती गेलं, त्यानंतर परत रिव्हर्स आला आणि जवळजवळ 15 पॉईंट पर्यंत खाली आलं. तिथून मग आपल्याला चांगली मुवमेंट बघायला भेटली. तेव्हा काय करायचं, सकाळी सकाळी थोडं गॅप अप ओपनिंग झालं, थोडीशी वाढ बघा आणि एखादा डीप येऊन द्यायची वाढ बघा. आता डीप जर आपण बघितला तर जो आजचा जो आपल्याला असं दिसतोय मला साधारणतः सपोर्ट हा जवळजवळ अराउंड आपल्याला 25,150च्या आसपास हा चांगला सपोर्ट भेटलाय. जर त्या ठिकाणी जर भेटला उद्या, जर आपल्याला यदा कदाचित जर भेटला तर त्या ठिकाणी तुम्ही निफ्टीमध्ये खरेदी करू शकता. आणि तिथून 25,200 ते 25,250, 25,320 पर्यंत टार्गेट भेटू शकतात. कारण आता उद्या बुधवार आहे आणि आता गुरुवारी आपल्याकडे एक्सपायरी आहे. तर त्या वीकली एक्सपायरीच्या अगोदर आपल्याला थोडंफार मोठं घमासान जे आहे ते मार्केटमध्ये बघायला भेटू शकतं. बँक निफ्टीचं जर आपण बघितलं तर बँक निफ्टी 57,000च्या वरती क्लोज द्यायला एकदम असा मस्तपैकी असा एकदम सज्ज झालाय. म्हणजे 57,000च्या वरती क्लोजिंग झालीच आहे त्याची. पण आता इथे आपल्याला बघायला भेटतं, मी तुम्हाला कालही परवाही सांगितलं, 2 दिवसापासून सांगतोय, टॅरिफ डीलचा आपल्या बँक निफ्टीवरती काही परिणाम होणार नाहीये. थोडा सपोर्ट जर निफ्टीने दिला तर बँक निफ्टी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी देऊ शकते. आज आपण बघतोय का जवळजवळ 240 पॉईंटची तेजी बँक निफ्टीमध्ये बघायला भेटलेली आहे. पण इथं डाटा जर आपण बघितला तर 57,000च्या कॉलवरतीही आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय का 12.5 लाख कॉल शॉर्ट आहेत आणि पुटवरती पण जवळजवळ 12 लाख पुट शॉर्ट आहेत. म्हणजे या ठिकाणी 57,000ची लेवल आपल्याला डिपेंड करायला थोडीशी कसरत राहील. पण जर 57च्या वरती कंटिन्युअसली टिकला तर मग मे बी 57,300 आणि 57,600 पर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि पुढे जर आपण बघितलं तर 57,000 आणि त्यानंतर परत 57,200ला जवळ 4.5 लाख कॉल शॉर्ट आहेत आणि 2.25 लाख पुट शॉर्ट आहेत. म्हणजेच आपल्याला 57च्या वरती जर गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी कॉल हे शॉर्ट झालेले आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये. पण जर असा चांगला जर समजा स्पाइक जर भेटला तर आपल्याला ह्याही ठिकाणी चांगल्या प्रकारे शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर आता आपण जाणून घेऊया का नेमकी मार्केटमध्ये अजून काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. काल मी तुम्हाला सांगितलं होतं का तेजस नेटवर्कचे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट खूप असे खराब आलेले आहेत. त्या तेजस नेटवर्कचे जर आपण रिझल्ट बघितले आणि आज त्याचा जर बघितला तो स्टॉक काय चालू आहे तर त्यामध्ये जो 6.5% करेक्शन आज बघायला भेटलं बघा. काल मी आपल्याला बोललो होतो तेजस नेटवर्कचे रिझल्ट खराब आलेले होते. कंपनीकडे काहीच नाही, लॉसमध्ये कंपनी, धंदा नाही, पाहिजे काय नाही अशी कंपनी आहे ही. आणि त्यानंतर HCL टेकचे रिझल्ट खराब आलेले आहेत, ते मी आपल्याला सांगितलं होतं. पण आज जर आपण थोडं जाणून घेऊ का मार्केटमध्ये काही महत्त्वाच्या काय न्यूज आहेत. त्या न्यूज जर आपण बघितल्या असेल तर बघा आता इथे असं मला दिसतंय का HDFC लाईफचे जे रिझल्ट आज आपल्या HDFC लाईफ त्याच्यानंतर ICICI प्रुडेन्शियल लाईफचे रिझल्ट येणार होते. आता ते जर आपण बघितले असेल का रिझल्ट तर HDFC लाईफचे रिझल्ट आलेले आहेत आणि त्या ठिकाणी पहिल्या तिमाहीमध्ये प्रॉफिट वाढलेला आहे, नेट प्रीमियम सुद्धा वाढलेला आहे, इन्कम सुद्धा वाढलेली आहे. तेव्हा आता इथे आपल्याला उद्या HDFC लाईफच्या आपल्याला याच्यावरती स्टॉकवरती लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर उद्या आपल्याला ICICI प्रुडेन्शियल लाईफवरती लक्ष ठेवायचं आहे. आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करा का त्यांचे जे आपल्याला रिझल्ट आहे त्याचा रिझल्टचा अभ्यास करा आणि मग त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये काय ट्रेड घ्यायचं आहे ते आपण त्या ठिकाणी बघू शकता. तेव्हा म्हणजे एकंदरीतच आता जर आपण बघितलं असेल का आपल्याला मार्केटमध्ये सध्या तरी निगेटिव्ह असं काहीही नाहीये. फक्त आता हे जरा आपलं झंगाट जेन स्ट्रीटचं आहे आणि त्यामुळे जरा मार्केटमध्ये थोडा व्हॉल्यूम कमी झालेला आहे. पण आता शेवटी बघा काय आहे का आता आपल्याकडे एक्सचेंजला पण पैसा पाहिजे, सेबीला पण काहीतरी पाहिजे होतं. सेबीला भेटले ना 4,750 करोड रुपये, 4,850 करोड रुपये भेटले. आता ते तर आपल्याला वाटायला पाहिजे कारण ते जो काय नफा त्यांनी कमावला होता जेन स्ट्रीटनं, सेबीनंच सांगितलंय ना, रिटेल जे काय गुंतवणूकदार आहेत त्यांना झालेलं नुकसान ते त्यांनी तिकडे पैसा जो आहे त्यांना प्रॉफिट स्वरूपात कमावलाय. मग आता ते पैसे आपल्या रिटेल इन्व्हेस्टरला का ज्यांचा लॉस झालेला आहे अशांना सरकारने द्यायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतंय. पण आता शेवटी काय आहे ते काय होणार नाही, त्याला आंदोलन करावं लागेल. ओके,
आणि मग आता एकंदरीतच इथे आपण थांबूया, कारण आता बोलता बोलता जो व्हिडिओ आपला 15-20 मिनिटाचा झालेला आहे आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आता हा सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि जर मी मार्केटमध्ये जे काय आपण घेतोय रिअल टाईम ट्रेड, म्हणजे आपण जे काय घेतोय रिअल टाईम ट्रेड, ते जे ट्रेड आहे ते कोणकोणते ट्रेड असतात त्याविषयी जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आपण आपला पेड ग्रुप बनवलेला आहे आणि त्याची आपण जी काय लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण तो चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. ओके, तर आता इथे आपण थांबतोय आणि आपण परत भेटू नवीन विषयासह.